महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यानंतर मुंडेंची व्यथा ऐकून फडणवीस यांनी लगेच एसआयटी चौकशीचे आदेश दिले। चौकशी समिती स्थापन होताच पोलिसांनी चक्र फिरवली आणि 5 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं 5 लोकांना गुरुवारी रात्री 7 वाजता ताब्यात घेतलं होतं। ही सर्व 5ही लोक परळीतील होती। त्यांना ताब्यात घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात आणलं। आज पहाटे 2 वाजेपर्यंत त्यांची चौकशी केली। पण यात धक्कादायक बाब अशी होती की यातील 2 जण हे वाल्मिक कराडचे पोरं होते। एक श्री गणेश कराड आणि दुसरा सुशील कराड। या दोघांचीही 17 तास चौकशी करण्यात आली। या प्रकरणात कराडच्या दोन्ही पोरांचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे। एवढंच नाही तर सुरेश धस यांनी देखील आरोप केला होता की कराडच्या दोन्ही मुलांनी महादेव मुंडेंचा घात केला, तर पडद्यामागचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडचा असल्याचा आरोप बाळा बांगर, ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी केलाय।